नमस्ते, मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर ह्या दिवसाची सगळेच जण वाट बघत असतात आणि हा दिवस तो माझ्या जीवनाशी जोडलेला आहे। तर यूट्यूब पेमेंट आपल्या अशा पद्धतीने होऊ शकतं। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, जास्त काही सांगत नाही आणि जास्त काही बोलत नाही। तर किती असतील काय असतील नक्कीच कमेंट करा आणि अजून पण यायचे बाकी आहेत। तर तुमच्या कमेंट काय असतील ते मला नक्कीच सांगा। तर कंटिन्यू करा। तर आपण बघूया का आपण हा ब्लाऊज फायनल झाल्याच्या नंतर कसा दिसतोय। मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे मी स्टिचिंग व्हिडिओ काढू शकले नाही। जसं मी तुम्हाला हा पाठीचा भाग दाखवलेला आणि नंतर मी तुम्हाला बाही कटिंग पण दाखवलेली। तर खूप सुंदर याला आता ट्रेंडिंग बाही चालू आहे। तर त्या पद्धतीने आपण शिवली, याला लेस लावली, मण्यांची लेस लावली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात आणि हे बघू शकतात तुम्ही का याला चून कशा पद्धतीने आली। जवळून बघा, खूप छान हा ब्लाऊज झालाय आणि व्हिडिओ आवडला आणि नमस्ते, मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघणार आहोत बाही। तर मी अगोदर बाही कटिंग करून ठेवलेली, बाही जोडली, पण आता मी काय काय काम केलं मी तुम्हाला सगळं दाखवते। सगळ्यात जास्त चालणारी म्हणजे ही ट्रेंडिंग बाही आहे। तर आपण ह्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। 42 छातीचा हा ब्लाऊज होता प्रिन्सेसमध्ये, हा मी पूर्ण जोडून घेतला आहे अगोदर। आता हा जोडल्याच्या नंतर जी आपल्याला ब्लाऊज पिसाला लेस आलेली ती मी काढून घेतली आणि याला पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने जोडून घेतली। तर पाहू शकता खूप सुंदर याचा गळा आलाय। आणि आता आपल्याला बाही कटिंग करायची। तर कस्टमरला ही लेस लागत होती बाहीला, तर आपण ही लेस आणली। आता त्याच्यानंतर आपण काय करायचंय, नॉर्मल पद्धतीने जेवढी बाही आहे त्यानुसार आपण उंची घेतली आणि आपण त्यानुसार कटिंग केली आणि स्टिच पण केले। चला तर आता आपण बाही कशी आपण स्टिच करायची तुम्हाला मी दाखवते। हा आहे साडीतला कपडा, आता मी बाजूला ठेवते। आता मी पेपर कटिंग अगोदर केलेली, कारण याच्यावर खडूने मार्किंग होत नाही। तर मग मी पेपर कटिंग करून घेतलेली। डबल फोल्डमध्ये हा पेपर आहे। तर मी याची लांबी किती घेतली आणि रुंदी किती घेतली मी तुम्हाला ते दाखवते। तर लांबी घेतली मी 14 इंच, खालच्या साईडला मी घेतले माप 3.5 इंच आणि वरच्या साईडला घेतले मी जवळजवळ 7 इंच। आता 42 छातीमध्ये पीस एवढा नव्हता निघला, तर मग मी साडीतला कपडा काढलाय। अगोदर साडी चेक करून घ्या ज्यावेळेस आपण साडीतला कपडा काढतो। तर मी याला अगोदर प्रेस करून घेतले। आता आपल्याला 2 बाहीसाठी लागतोय कपडा, तर तो बसतोय का नाही आपण चेक करू। आता मी जर 4 पदरे अशी घडी घेतली तर कदाचित बसणार नाही। जरी बसलं तरी अशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी काही हरकत नाही। पण मग मी कटिंग करताना डबल फोल्डमध्ये कपडा ठेवलाय, कारण मी त्याला प्रेस केल्याच्या नंतर कपडा बऱ्यापैकी झालाय। आणि नंतर मग मी आता आपल्याला अगोदर चेक करायचंय, जसा कपडा बसन त्यानुसार आपण याची कटिंग करू। तर चेक करा अगोदर, कारण कमी जास्त पडायला नको। आता ह्यानुसार आपण टाचन पिन लावू। आता मी तुम्हाला याचं स्टिचिंग पण दाखवणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का आपण हा कशा पद्धतीने स्लीव्ज शिवली। तर हे जसं आहे तसं आपण कट करू। तुम्ही डायरेक्ट पिसावर जरी केलं तरी चालतंय। एकदम फेस टू फेस कट करा। आता याच्यामध्ये लय हालचाल कपड्याची होऊ देऊ नका, कारण कटिंगमध्ये कमी जास्त परत व्हायला नको। कारण आपल्याला कपडा कमी होता, एकदम म्हणजे मापात कपडा भेटला। कारण छोटा ब्लाऊज जर असता तर बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला कपडा बऱ्यापैकी असता, तर 42 साईजमुळे मग आपल्याला थोडासा प्रॉब्लेम आला, म्हणून मला पेपर कट करावा लागला। आता हा झाला आपला मधला सेंटर। तर
जी छोटी साईड आहे ती आपल्या मधला सेंटर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. घोडा थोडासा मोठा होईल पण युजफुल आहे. नंतर आपण याला फोल्ड करून अशा पद्धतीनं याला मध्ये पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे आपण इथं थोडंसं टच करू शकतो. बघू शकतात, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण शोल्डरला जोडतो तर आपल्या लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने आपल्याला कुठं जोडायचं आहे. तरच स्टिचिंग व्हिडिओ पूर्ण बघा.